कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मजेत असाल. मी पण मजेत आहे. आज मी चालले झुडिओला शॉपिंग करण्यासाठी आणि मी शॉपिंग का करते हे पण तुम्हाला लवकरच कळेल. मी आणखीन एक ब्लॉग घेऊन येते. मी बाहेर चालले फिरायला 2-3 दिवसासाठी, तर तो पण ब्लॉग येणार आहे. सो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सो गाईज चला आता आपण झुडिओची शॉपिंग बघूयात. सो आता मी आली आहे झुडिओच्या सगळ्यात जो सेल लागला होता 299 वाला, तिथे तो 299चे ड्रेसेस बघून घेऊयात. हा ड्रेस होता फर्स्ट वाला जो मी पाहिला, ठीकठाक वाटला मला हा. त्याच्यानंतर सेकंड होता बॉडीकॉन ड्रेस, तर हा बॉडीकॉन ड्रेस 299लाच भेटतो तिथे. त्याच्यानंतर हा एक फ्रॉक होता, हा बेसिकली मला छान वाटत होता, बेसिक होता पण छान होता. 299च्या कॉस्ट मध्ये तो व्यवस्थित वाटत होता मला. त्यानंतर हा एक ड्रेस मला तिथे छान वाटला आणि 299लाच हा पण होता. हा पण बॉडीकॉन ड्रेस आहे, हा पण 299लाच आहे. म्हणजे इथे दाखवलेले सगळे ड्रेस 299चे. आता जरा हे क्रॉप टॉप वगैरे बघूयात. हा क्रॉप टॉप आणि हे सगळेच टी शर्ट टॉप जे पण आहेत हे 499 पर्यंत तिथे होते. क्वालिटी मे बी चांगली असेल पण 499 बट मला ते इतकं हे नव्हतं वाटत. त्याच्यानंतर हा पण ड्रेस मी बघायला गेले तर हा टॉप बघायला गेले 399चाच होता. हा होता आय थिंक 399चाच. असे बरेच जे क्रॉप टॉप आहेत ते 499 किंवा 399च्या हिशोबाने होते. तर ठीक वाटत होते मला, पण इतके पण छान नव्हते वाटत. हा एक मला खूप आवडला होता आणि हा पण 399चा होता. बट आय थिंक कॉस्ट वाईज म्हणजे जसं झुडिओची कॉस्ट असते की कॉस्ट कमी आणि छान, तसं नव्हतं भेटत मला यावेळी. त्यानंतर आता हे आलोय आम्ही 199ला टी शर्ट्स बघायला. ठीक होते हे पण टी शर्ट्स. त्याच्यानंतर मग आम्ही पुढे गेलो हे क्रॉप टॉप्स बघायला. तर हा क्रॉप टॉप होता 399ला. त्याच्यानंतर आणखीन एक क्रॉप टॉप, हा येलोवाला मला खूप आवडला होता, हा पण होता 399ला. हे असे काही ठीकठाक वाटत होते. बट जे मी झुडिओला एरवी घेत होते तशामध्ये मला काही भेटलं नाही यावेळी. बट ठीक आहे. हा 799चा ठीक नाही वाटला मला. त्यानंतर हा ड्रेस आहे 799ला. हा फक्त टॉप आहे 799ला, आय डोंट नो बट असेल. त्याच्यानंतर हा एक टॉप आहे आणि हे वाले पॅटर्न जरा नवीन बघायला भेटत आहेत. ओके, हा ऑरेंज पण छान आहे. आणि आता हे आलं आपण लॉंग सेक्शनमध्ये, लॉंग टॉपच्या सेक्शनमध्ये. तर हा 899चा आहे, हा पण 799चा आहे. 799 हा पण 799चाच आहे. हा टॉप पण क्वालिटी वाईज ठीक आहे, म्हणजे बाहेर पण आपल्याला कुर्तीज लॉंग ज्या असतात ते ह्याच रेंजमध्ये भेटतात, तो ठीक आहे 799 पर्यंत वगैरे. त्याच्यानंतर जे फुटवेअरच्या कलेक्शनमध्ये मी गेले तर फुटवेअर पण म्हणजे सेलमध्ये, तर मी सेल समजून गेले होते की 31 जानेवारीपर्यंत सेल आहे, बट सेलचं काहीच नव्हतं स्टॉक उरलेला. आणि जे बाकीचं सामान आलं होतं हे सगळं, तर ह्याचे कॉस्ट त्यांनी जरा जास्तच लावले होते. तो हे जे सगळे हिल्सवाले फुटवेअर दिसत आहेत, सँडल्स दिसत आहेत, हे 699ला दाखवत होते. तर मला काय ते पटलं नाही, त्याच्यामुळे मी तिथं नाही घेतलंय. 699 हे असे सगळे 699ला होते. त्यानंतर हे जे शूज आहेत, शूजमध्ये पण क्वालिटी अजिबात चांगली होती. शूज प्राईस कमी होते, 299 पर्यंत होते वगैरे, बट मला त्याची क्वालिटी अजिबात नाही आवडली. जसं रबरवालं ते मटेरियल यूज केलं होतं त्यांनी, तर मला ते नाही पटलं. त्याच्यामुळे मी तिथं ते घेतलं नाही आहे. फक्त तुम्हाला जस्ट एक दाखवते की प्राईस आहेत त्याच्या कमी 400 पर्यंत आहेत, पण क्वालिटी मटेरियलची अजिबात चांगली नाही आहे. त्यानंतर आता हे दुसरं सेक्शन काय आहे, पॅन्टींचं होतं. त्यानंतर मी आता आले लॉंग्स, परत जे थोडेफार लॉंग ड्रेसेस राहिलेले माझ्याकडनं दाखवायचे तुम्हाला, तर हे आहेत. त्याच्यामध्ये मला हा एक खूप छान वाटत होता, खूप असं नाही पण छान वाटत होता. हा 799चा होता, बट कॉस्ट वाईज ठीक होता, कारण की तेवढा लॉंग पण होता आणि छान होता, कलर वगैरे मस्त वाटत होता. त्यानंतर आता हे आणखीन काही लॉंग ड्रेसेस आहेत 799चा. त्याच्यानंतर हा मला आवडला आणि हा 799लाच होता, ठीक वाटत होता. हा पण 799चा. तशी व्हरायटी यावेळी इतकी छान नव्हती, पण जी होती त्याच्यामध्ये क्वचितच काही होते जे मला छान वाटत होते, बट त्यातून पण मी सिलेक्टिव्हच घेतलेत. तर आता पॅन्टींकडे येऊयात जरा. हा 799ची पॅन्ट आहे. त्यानंतर ही ब्लॅक पॅन्ट आहे, ही पण 799चीच होती. तुम्हाला मी हे दाखवते, 799 ठीक आहे. त्याच्यानंतर ही एक पॅन्ट आहे, तर
तुम्ही बघू शकता ह्या पॅन्टींची नावं वगैरे मला इतके काही माहीत नाही आहेत. त्याच्यानंतर हे पण 799ची पॅन्ट होती. आणि हे प्लाझोज आहेत. तर आता हे प्लाझो हा वाला आहे 499ला. त्यानंतर हा पण 499चाच होता. आता हे टॉप्स आहेत सगळे. तर काही क्रॉप टॉप आहेत, काही लॉंग टॉप म्हणजे जीन्सवरचेच टॉप आहेत हे सगळे. तर हे सगळे 399 499च्याच रेंजमध्येच होते. तर त्यानंतर आता आपण इथे पण काही नाईट पॅन्ट वगैरे आहेत. तर हा आहे 399ला. त्यानंतर बघूयात हे जरा पॅन्टीचे कलेक्शन वगैरे बघा. 699च्या पॅन्टी आहेत ह्या, ठीक होत्या म्हणजे. आणि ही एक पॅन्ट होती, छान वाटली होती मला, ही होती 799ला. आता खाली आले मी. आता हे रबर्सचे काही सेक्शन होता, म्हणजे हे 79ला म्हणजे 80 रुपीजला एक पेअर, तर ठीक होतं हे. त्यानंतर हे शेजारी काही क्लच वगैरे होते, तर हे पण 79लाच होते. 79च्या ह्याच्या रेंजमध्ये छान छान क्लच होते तिथं ठीकठाक. त्यानंतर हे होते वेट वाईप्स. तर तुम्हाला जसं की मी आधी सांगितलं की मी बाहेर फिरायला चालली आहे, तर त्यासाठी मी शॉपिंगला आली आहे. तर हे वेट वाईप्स वगैरे हे लागतात बाहेर जाताना, म्हणून मी त्याच्यामधला एक घेतला. त्याच्यानंतर मग तिथे 49मध्ये शीट मास्क पण होते. तर शीट मास्कमध्ये पण बरेच प्रकार होते, जसं की ॲलोवेरा होतं, त्याच्यानंतर हे ॲव्हॅकोडा पण होतं, आणि एक हनीचा प्रकार होता. सो असे बरेच प्रकार होते. तर हे सगळं झाल्याच्या नंतर समोरच मिनी परफ्यूम ठेवले होते, ते पण 2 प्रकारचे होते, ठीकठाक होते. आणि त्याच्यानंतर मग होतं सॉक्सचे पेअर्स बघितले मी तिथे 49मध्ये. तर 49मध्ये ठीकठाक सॉक्सचे पेअर होते, पण बाकीचं जे पण झुडिओचं कलेक्शन होतं ते मला इतकं ठीक नाही वाटलं. म्हणजे प्राईस काहींचे इतके जास्त लावले होते क्रॉप टॉपचे वगैरे, आणि बाकी जे होते सेलमधले वगैरे ते इतके काही छान नव्हते. सो यावेळीचा स्टॉक मला नाही आवडला.